आदिवासी समाजाच्या विविध ज्वलंत आणि प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आदिवासी टायगर सेनेच्या वतीनं चंद्रपुरात आंदोलनाचे हत्यार उपोषणात आले आहे। पालकमंत्री कार्यालय तसंच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 10 दिवसीय धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं असून मागण्यांची ठोस दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पत्रपरिषदेत संघटनेनं दिला आहे। जपतलई तालुका धानोरा येथील अनुदानित आश्रमशाळेतील 3 मुलींच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकारी व संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे। राज्यातील अनुदानित व शासकीय आदिवासी आश्रमशाळांच्या कारभारावरही संघटनेनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। सन 2024-25 आणि 2025-26 या कालावधीत झालेल्या 285 मृत्यू प्रकरणांची प्रकरणनिहाय माहिती व कार्यवाहीचा अहवाल सार्वजनिक करावा तसंच सर्व आश्रमशाळांची स्वतंत्र व सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यासोबतच 14 ऑगस्ट 2026 रोजीचा आदिवासी वसतिगृह विद्यार्थ्यांशी संबंधित शासन निर्णय रद्द करावा, शबरी आवास घरकुल योजनेचे निकष सुलभ करावेत आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता व शिक्षणाच्या दर्जाबाबत ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे। आदिवासी संस्था आणि बेरोजगार युवकांना विकास कामांमध्ये 80% प्राधान्य देण्यासाठी स्वतंत्र शासन निर्णय काढावा अशी मागणीही संघटनेनं केली आहे। या सर्व मागण्यांवर प्रशासनानं 15 दिवसांच्या आत ठोस निर्णय घेऊन कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा स्पष्ट इशारा विदर्भ अध्यक्ष संतोष कुळमेथे, विदर्भ अध्यक्षा महिला मीनल आत्राम, विदर्भ सरचिटणीस देवेंद्र उईके, विदर्भ प्रसिद्धी प्रमुख तथा कोषाध्यक्ष आकाश गेडाम आणि जिल्हाध्यक्ष ड्रेफुल आत्राम यांनी दिला। आंदोलनात आदिवासी टायगर सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, पुरोगामी विचारवंत आणि शेकडो समाजबांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत। लोकराज्य टीव्ही न्यूज। आज आपल्यासोबत आदिवासी टायगर सेनेचे विदर्भ अध्यक्ष संतोष कुळमेथे आहेत। आज खरं तर पत्रकार परिषद होती, नेमकं कशासाठी होती, कुठले मुद्दे आहेत? गेल्या 7-8 दिवसापासून आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालय आणि पालकमंत्री कार्यालयासमोर उपोषणाचा म्हणजे आंदोलन सुरू होतं आमचं। पण आमच्या आंदोलनाला आजपर्यंत या 8 दिवसामध्ये कुठलाही प्रशासकीय अधिकारी, कुठलाही कर्मचारी किंवा कुठलाही शासनाचा माणूस आम्हाला येऊन भेटला नाही। त्यामुळे आज आम्ही आंदोलन इथं आज थांबवून परत आम्ही जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री साहेबांना यांना निवेदन दिलं आहे की येत्या 15 दिवसामध्ये आमच्या ज्या शाळेची जे जपतई शाळेमध्ये जो काही प्रकार घडला आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये, त्यामध्ये आमच्या 3 मुली या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मरण पावल्या। सोबतच जो आता 2014 ऑगस्ट जो काही GR काढला आहे शासनाने, तो अतिशय आमच्या मुलांना शिक्षणामध्ये वंचित व्हायचा यांचा हा जो प्रकार चालू आहे हा अतिशय आम्हाला मान्य नाही आणि हा एकदम चुकीचा GR पूर्णपणे रद्द केला पाहिजे। या अशा 2-3 मागण्या घेऊन आम्ही आज पत्रपरिषद घेतली होती आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला जर आमच्या या 2-3 मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही बेमुदत आमरण उपोषण राहील आमचं सुरू। सोबतच पालकमंत्री यांची नैतिक जबाबदारी आहे की या सर्व गोष्टी यांच्या अंडरमध्ये होत असताना हे गप्प कसे का आहेत, हा आमचा प्रश्न आहे। जर त्यांना जर काम करू शकत नसेल तर आम्ही त्यांचा राजीनामा या काळामध्ये सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही मागू। नक्कीच आपल्यासोबत ताई देखील आहेत। आपण कुठले पदाधिकारी आहेत, मुख्य महत्वाची कुठली मागणी आहे? मी विदर्भ टायगर सेनेच्या महिला अध्यक्ष आहे विदर्भाच्या, मीनल आत्राम। माझी मुख्य मागणी आहे की विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे। विद्यार्थ्याची जे शिक्षणाची अट आहे ती त्यांनी रद्द केली पाहिजे आणि जे जुनं होतं तसं त्यांना शिक्षणाची सुविधा दिली पाहिजे, कारण आमची मुलं आता शिकायला लागली आहे। आता कुठे त्यांना समज आहे की आपण शिकलं तर मोठी आपली प्रगती होऊ शकते, आपण संघटित होऊ शकतो। पण त्यांनी शासनाने काय केलं, त्यांना 30 वर्षापर्यंत त्यांना शिकायची जी अट आहे ती रद्द करून सध्या त्यांना चांगल्या शिक्षणासाठी पुन्हा प्रभावित केलं पाहिजे आणि त्यांना शिक्षणाचा मार्ग मोकळा केला पाहिजे। नक्कीच सरसकट शिक्षणाचं जे वसतिगृहाची जी मागणी आहे ती पूर्ण केली पाहिजे। मी फक्त 1-2 वाक्यात उत्तर द्या। गणेश शिरपाजी नागपूरमध्ये पालकमंत्र्यांशी चर्चा होते आणि जे आंदोलन 10 दिवसापासून सुरू होतं ते आंदोलन कुठेतरी मागं घेतलं जातं किंवा थांबवलं जातं आणि लगेच दुसऱ्या दिवशी जे सोशल मीडियावर माफीनामा देखील त्या गणेशचा आम्ही बघितलेला आहे। यावर आपलं काय मत आहे? आपण त्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहात की पुढे आपली भूमिका काय असणार आहे? आम्ही निश्चित रूपाने विद्यार्थ्याच्या पाठीशीच राहू आणि ते न्यूज आपण पण ऐकलेली आहे। कुठल्या तरी प्रशासनाच्या दडपणाखाली त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे
परंतु ते नसून तो त्यांचं आंदोलन चालूच असेल आणि सामाजिक संघटना खऱ्या रूपाने त्यांच्यासोबत आम्ही पाठीशी राहू. नक्कीच हे आदिवासी टायगर सेनाचे सगळे पदाधिकारी आहेत, यांनी ठाम भूमिका घेतलेली आहे. यांचे 5 प्रमुख मागण्या आहेत. आता ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आमरण उपोषण देखील देऊ असा ठाम इशारा विदर्भ अध्यक्ष यांनी दिलेला आहे. नक्कीच लोकराज्य ची जी टीम आहे ते याकडे लक्ष लावून आहे आणि याची सगळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम लोकराज्य टीम करणार.